त्यावेळचा सत्ताधारी पक्ष काँग्रेस जो अजून एकत्रच होता, शरद पवार त्याचे महाराष्ट्राचे आणि देशातले नेता होते. काही जण माझ्याबद्दल तक्रार घेऊन शरद पवार यांच्याकडे गेले. अतिशय मोकळेपणाने त्यातला एक जण म्हणाला, साहेब तुमचं आणि आमच्या साहेबांचं काहीतरी दिसतंय. गुळपीट. आमचे साहेब म्हणजे पवार साहेब. पुणे जिल्ह्याच्या राजकारणातला एक अत्यंत पॉवरफुल नेता, त्यांनी केलेले बेनामी व्यवहार समोर आले. उदाहरणार्थ, लायसेन्स मिळालेलं एक अख्खं दारूचं दुकान ते ज्या व्यक्तीच्या नावावर होतं, मालकी म्हणजे ती व्यक्ती या राजकीय पुढाऱ्याच्या घरची नोकर होती. पुणे विमानतळावर विमानातून उतरून मुख्यमंत्री पवार साहेब जसे हेलिकॉप्टरकडे चालत निघाले तसा आमदार मध्ये गेला. त्यांनी मी ते काम तोडून टाकायचे आदेश त्यांना दाखवला होता साहेब. त्यावर मात्र पवार साहेबांनी त्या कागदावर स्थगितीचा आदेश दिला की हे स्थगित करा. तर माझ्या एकूण कामामध्ये हा असा काहीतरी राजकीय सुद्धा दबाव किंवा असा थेट आदेश एकच आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे तू खऱ्याखुऱ्या निपक्षपातीपणाने विदाउट फिअर ऑर फेवर टुवर्ड्स एनीवन, पण सरळ मार्गाने तुझं काम नीट कर. एक साधारणपणाने सरासरी एखाद्या IAS अधिकाऱ्याला जिथे पदस्थापना दिली आहे, ते एक समजूत आहे, कळत किंवा न कळत, की सरासरी म्हणा किंवा किमान त्याला त्या ठिकाणी काम करायला 2 वर्ष तरी संधी मिळायला पाहिजे. कुठे असा लेखी नियम आहे असं नाही. काही कायद्यांच्या मध्ये जी पदं येतात त्यामध्ये काही वेळा मग नियम आहे की त्या कायद्यातल्या विशिष्ट पदावर नेमलं तर बुवा किमान 3 वर्ष, किमान 6 वर्ष. पण एरवी ज्या प्रशासनातल्या आणि त्यातल्याही IASच्या पदस्थापना आहेत, कुठे असा ठराविक लिखित नियम आहे असं नाही, पण एक संकेत आहे, एक समजूत आहे की तुम्ही त्या अधिकाऱ्याला त्या पदावर पाठवल्यावर त्याला निदान ते पद काय आहे ते सगळं समजावून घेऊन आणि मग तिथे आपल्या कामाचा परिणाम, प्रभाव दाखवायला तरी पुरेसा कालावधी तर मिळाला पाहिजे ना. दुर्दैवाने प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अकाली आणि अनियमित स्वरूपाच्या बदल्यांचं एक ग्रहण आहे, एक लागलेला शाप आहे. त्याचा अर्थात प्रशासनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पण मला पुण्यामध्ये पूर्ण 2 वर्ष मिळाली, ती पण 2 वर्ष तसा राजकीय दबाव न येता एका उदाहरणाचा अपवाद सोडला तर. पण तेवढा अपवाद सोडला तर मला कामाचं पूर्ण स्वातंत्र्य, साक्षरता, महसूल न्यायालय, गाव कचेरी, लोकांची कामं वेळेत नव्हे वेळेपूर्वी करून देणे, ती पण पारदर्शकपणे करून देणे, ती पण स्वच्छ आणि कार्यक्षम पद्धतीचे अनेक प्रयोग, हे सगळं मला पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सांभाळायला तर मिळालंच. महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेत पुणे एका महसूल विभागाचं मुख्यालय असल्यामुळे तिथला अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS असतो आणि अन्य जिल्ह्यांच्या मधल्या जिल्हाधिकाऱ्यांकडचे बहुतेक अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे असतात. जसं दुसऱ्या अपीलचं कोर्ट, वरिष्ठ कोर्ट, जी अन्य जिल्ह्यांमध्ये जी अपील कलेक्टरकडे जातील ती पुणे जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे येतात. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या नगर परिषदा, नगरपालिका अ, ब, क वर्ग, जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती, महसूल खातं, असं बरंच काही. पुणे जिल्हा आणि महसूल विभागाच्या मुख्यालयाचा जिल्हा म्हणला तर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे रोजगार हमी योजना येते. संपूर्ण जिल्ह्याचं नियोजन करणे आणि त्या नियोजनाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आणि अर्थातच शिष्टाचार प्रोटोकॉल हा
त्या जिल्हाधिकाऱ्याच्या कामाचा एक मुख्य भाग असतो. 1994 मध्ये त्यावेळचे मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन सर यांनी नीट राज्यघटनेचं कलम 324 त्यानुसार तयार झालेले लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1950 की जो मतदार याद्या तयार करण्यासंदर्भातला आहे आणि लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951 जो पुढची निवडणूक प्रक्रिया किंवा लोकप्रतिनिधींचे अधिकार कर्तव्य आचारसंहिता या सगळ्याबद्दल आहे. शेषन सरांनी बरोबर राज्यघटना आणि कायद्याच्या आधारे अख्ख्या देशाच्या निवडणूक यंत्रणेला सरळ करून ठेवणं, लाईनीवर आणणं आणि चक्क हातात चाबूकच घेतलेला होता. त्यांनी केलेल्या अनेक कामांमधलं एक अत्यंत मोलाचं पाऊल म्हणजे त्यांनी मतदार ओळखपत्राची मोहीम सुरू केली की संपूर्ण देशात प्रत्येक भारतीय मतदाराकडे त्याचं मतदार ओळखपत्र पाहिजे. त्या संकल्पनेची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा सुद्धा माझ्या मनात होतं की हे भारताची लोकशाही समृद्ध करण्याचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि प्रशासनातला अधिकारी या नात्याने आपल्याला त्या काळात आणि त्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होता येतंय याचा माझा प्रशासनातला अधिकारी, तो पण कार्यकर्ता अधिकारी म्हणून जास्तीच आनंद होता. एवढंच आहे की मतदार ओळखपत्र तयार करणं थेट कलेक्टरकडे होतं. म्हणजे मोहीम जशी चालू झाली तसं माझं त्या सर्व मोहिमेवर लक्ष होतं. मी ती समजावून पण घेत होतो. सगळे जिथे आधी फोटो काढायचे, मग ते एक प्रयोगशाळा की जिथे अशी कम्प्युटर्स आणि सगळी व्यवस्था लावलेली आहे तिथे ते आणायचे. शासनाकडच्या डेटामधनं तो प्रत्येक फोटो आणि मतदार जुळवायचे आणि मग ते एकत्र छापायचे, मग ते लॅमिनेट करायचे, मग ते मतदारांना द्यायचे. आणि मतदार ओळखपत्र वाटप हा गावागावामधला कार्यक्रम हा तर एक राजकीय कार्यक्रमाचा पण भाग बनला होता आणि त्या राजकीय नेत्याला अर्थातच त्याचं श्रेय जरूर घेऊ देत. हे मी पाहत होतो, पण पुणे जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना ते माझ्याकडे नव्हतं. मी म्हणालो तसं माझ्याकडे ग्रामपंचायती आणि नगरपालिका होत्या. त्यांच्या काही तऱ्हातऱ्यांच्या विषयांची कामं आली तर अर्थात मूळची भूमिका राज्यघटना, कायदा आणि मानवी नीतिमूल्य या फ्रेममध्ये एका तटस्थ बुद्धीनी पण समबुद्धीनी काम करायचं. आता हे करताना काही वेळा काही जणांना बोचरे काही निर्णय होतात. एक वेळ त्यातली अशी आहे की त्यावेळचा सत्ताधारी पक्ष काँग्रेस जो अजून एकत्रच होता, शरद पवार त्याचे महाराष्ट्राचे आणि देशातले नेता होते. काही जण माझ्याबद्दल तक्रार घेऊन शरद पवार यांच्याकडे गेले आणि मग काही दिवसांनी ते माझी वेळ विचारून भेटायला आले. आधीचा त्यांचा मला भेटण्याचा नूर आणि आता वेगळा होता. आत्ताचा जास्त मैत्रीपूर्ण होता आणि मी पण अर्थात कसलाही अनमान करायचा नसतो. समोर बोलवून मित्रभावानेच बोललो. अतिशय मोकळेपणाने त्यातला एक जण म्हणाला, साहेब तुमचं आणि आमच्या साहेबांचं काहीतरी दिसतंय. गुळपीट. आमचे साहेब म्हणजे पवार साहेब. तर मी म्हणालो वैयक्तिक पातळीला असं काही नाही आहे बुवा. तर तो म्हणला, साहेब असं कसं, तुमच्याविषयी आम्ही तक्रार घेऊन किंवा एक त्या निर्णयाला की पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला हे करायला सांगा. तर या पक्षाच्याच कार्यकर्त्या नेत्यांनी मला सांगितलं की आमचे साहेब म्हणाले मी काय पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला काही सांगणार नाही, तुम्ही जे सांगायचं ते सांगा, जे योग्य असेल ते अतिरिक्त जिल्हाधिकारी करतील. आणि त्यातून यांना असं वाटलं, लोकांच्या ज्या समजुती असतात ना की आता उदाहरणार्थ पुण्यामध्येच तुम्हाला प्रशासकीय पदस्थापना मिळायची असेल तर तुमचा सत्ताधारी आणि समजा एकूण राजकारण पाहता पुणे जिल्हा यावर जे काही आधी शरद पवार आता अजित पवार यांची पकड असेल त्यापायी या समजुती आहेत की ते तुम्हाला पद मिळायला असे काहीतरी तुमचे लागेबांधे असावे लागतात. नव्हते माझे असे काही, पण त्यांना असं वाटलं. मनसर ग्रामपंचायतीची निवडणूक येऊ घातली होती
ती जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्याचा एक भाग म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदारसंघ नीट आखून ते कायद्यानुसार जाहीर करायचे असतात, आक्षेप मागवायचे असतात. ज्यांनी आक्षेप नोंदवले त्यांना सुनावणीची संधी द्यायची असते आणि मग अंतिम निर्णय द्यायचा असतो. कायद्याखालची मी सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि एक अंतिम आराखडा कायद्यानुसार जाहीर केला की आता मनसर ग्रामपंचायतीची निवडणूक आणि हे असे असे मतदारसंघ. तर मला तालुक्यातल्या त्यावेळच्या काँग्रेस पक्षाच्या, आता हे मनसर तालुक्यातलं वळसे पाटील घराणं नाव मोठं आहे त्यांचं, आधीचे सुद्धा आणि नंतर जे दिलीप वळसे पाटील यांचं नाव, त्यांचे वडील सुद्धा होते, ते काँग्रेसचे. आणि त्यावेळच्या मनसर तालुक्याच्या राजकीय चित्रामध्ये त्यावेळच्या जनता दलाचे किसनराव बांडखिले नावाचा एक अतिशय साधा माणूस, कायम असं स्वच्छ, माझ्या मते एक प्रामाणिक धोतर, कुर्ता, टोपी. अनेक वेळा ते आमदार झाले, तरी वैयक्तिक पातळीला ते कधी अतिश्रीमंत झाले नाहीत. यावरूनच जे ओळखायचं ते ओळखा. आणि तालुक्याच्या पातळीला त्यांचा गावोगाव पातळीला थेट संपर्क होता. हा माणसांमध्ये मिसळणारा आमदार म्हणून प्रसिद्ध होते. पण जे काही तालुक्याचं राजकारण होतं त्यात थोडं हे दोघं. तालुक्याच्या राजकारणाचं सुईच्या काट्यावर असा तोललेला समतोल होता की उरलेला तालुका जणू दोघांकडे समसमान. आता मनसर ग्रामपंचायत ज्याच्याकडे जाणार त्याच्या बाजूनी तालुक्याचं राजकीय चित्र झुकणार. आणि समजा मनसर ग्रामपंचायतीमध्ये 15 सीटं असली तर आता विसर्जित होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये 8 समजा वळसे पाटलांची माणसं होती, 7 किसनराव बांडखिलेंची माणसं होती. पण जो प्रस्ताव मतदारसंघांचा ग्रामपंचायतीतले वॉर्ड, जरा त्यातनं समोर येणारं चित्र होतं की जर ही अशी निवडणूक झाली तर एकानी चित्र उलटेल. आता जातील 8 किसनराव बांडखिलेंकडे आणि 7 वळसे पाटलांकडे. आणि मनसर ग्रामपंचायत जर एका राजकीय गटाकडनं दुसऱ्या राजकीय गटाकडे गेली तर त्यांनी तालुक्याचंही राजकीय समतोल बदलणार आहे. तशी तोंडावर आता कालबद्ध पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेची सुद्धा निवडणूक येऊ घातलेली होती. राजकारणी स्त्री पुरुषांना यत्किंचितही कमी लेखू नका. ते अत्यंत बुद्धिमान असतात. त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात ग्राउंड्स टू द इयर्स टू द ग्राउंड. त्याचे कान त्यांच्या जमिनीला आणि जमिनीवर काय स्पंदनं, व्हायब्रेशन्स हे बरोबर त्यांना टिपत असतात. ते त्यांचं राजकारणातलं सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे. त्यामुळे तो सगळा मनसर ग्रामपंचायतीवर येऊन ठेपला. मी आराखडा नकाशा जाहीर केला तर काही वळसे पाटलांचे कार्यकर्ते येऊन मला कार्यालयामध्ये भेटले पुण्यात. त्यांच्या मनात बोलण्यातलं कुठेतरी असं गृहीत होतं की ज्या अर्थी हा पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी आहे त्या अर्थी एकूण आपल्या साहेब लोकांची ह्याचं काहीतरी आहे, म्हणूनच याला पुण्यात आणलाय आणि तो आपण सांगू तसं ऐकणार आहे. तर त्यांनी मला मी जाहीर केलेला वॉर्ड प्रस्ताव असा त्याला शासकीय नाव आहे, तो समोर ठेवून सांगितलं. मला म्हणाले की साहेब ही या बाजूची ही एक वस्ती आहे, ती या वॉर्डातनं काढा आणि ती कागदावर या वॉर्डात दाखवा. राजकीय गेम काय आहे त्यातली की ती वस्ती ज्या वॉर्डात आहे तो वॉर्ड समजा वळसे पाटील गटाचा आहे आणि हे मतदार तिथनं काढून इकडे घातल्याने इकडचा वॉर्ड जो समजा बांडखिले गटाकडे आहे तो वळसे पाटील गटाच्या बाजूने होणार आहे असं त्यातलं. आणि हा जो मी म्हणतो जमिनीवरचा त्यांचा जबरदस्त अभ्यास असतो, त्यांना कोणती वस्ती, कोणती सोसायटी, त्यांचं कल साधारण राजकीय कोणाकडे आहे. मला ते पुण्यातल्या कार्यालयात म्हणले हा तुम्ही इकडे दाखवलेला एवढी वस्ती या वॉर्डमधली ही कागदावर दाखवताना या वॉर्डात दाखवा. आता वॉर्ड प्रस्ताव तयार करायचे असतात त्यासाठीचे जे शास्त्रशुद्ध, तटस्थ आणि पक्षनिरपेक्ष दिशादर्शक सूत्र आहेत. त्याच्यात म्हणलंय की वॉर्डांमध्ये नैसर्गिक हद्द पाहिजे, काहीतरी कारण पाहिजे की तो वॉर्ड तसा वेगळा. तर आता मी करताना हे जे 2 लागूनचे वॉर्ड होते त्यांच्यामधनं एक नाला वाहत होता
मग ती एक नैसर्गिक हद्द आहे. त्यामुळे त्यानुसार वॉर्ड प्रस्ताव केला होता आणि जमिनीवर गावातली परिस्थिती डोळ्यांनी पाहूनच तो आखला होता. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की असं करता येणार नाही. तुम्ही तुमचं राजकारण आणि निवडणुका आणि लोकांना जे आपल्याला मतदान ते तुमचं काम तुम्ही करा. प्रशासकीय माझं काम मी केलंय. थोडा त्यातल्या एक दोघांचा सूर चढला होता. पण तसं एक जी राजकीय वागण्यातली सुद्धा एक सभ्यता असते ती होती. पण काही बोलले नाहीत. पण पुन्हा त्यातल्यांनीच मला येऊन काही दिवसांनी सांगितला प्रसंग. म्हणाले ते उठून गेले अजित पवार यांच्याकडे आणि धर्माधिकारी साहेबाला काहीतरी सांगा की. तर मला त्याच्या माणसांनीच सांगितलं की त्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते पण अजित पवार म्हणाले की एक तर सांगणार नाही. अजित पवार म्हणाले बघू तो वॉर्ड प्रस्ताव. ते म्हणाले धर्माधिकारी साहेब काय चुकीचं करतील कळून असं मला वाटत नाही. आणि त्यांनी तो वॉर्ड प्रस्ताव पाहिला ना आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मी तर ह्याच्यात काही मध्ये पडणार नाही. मग ते म्हणले मग आता साहेब काय करायचं. गावाची निवडणूक सगळी तोंडावर आलेली आहे. हायकोर्टात जाऊ का ह्याच्या प्रस्तावाविरुद्ध. तरी मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात येऊन सांगितलं की अजित पवार त्यांना म्हणाले पैसे जास्ती झाले असले तर जा हायकोर्टात पण कायद्यानुसार हे काही टिकेल असं मला वाटत नाहीये. साधारणपणाने 2 वर्ष काम करताना तसे माझ्यावर थेट राजकीय दबाव किंवा अमुक करा किंवा अमुक नका करू आणि नाही केलं तर बघून घेतो तुमचं ताई असं नाही आहे माझा अनुभव. मला म्हणायचं की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकीय जीवनात एक अजून चांगल्या प्रकारची सुसंस्कृतताही होती. आणि म्हणजे काय सगळे संत होते असं तुम्ही समजू नका. पण निदान आपली बंदूक कोणाच्या खांद्यावरनं चालवायची आणि कोणाच्या नाही एवढी सुज्ञता सुद्धा त्या राजकीय नेतृत्वाकडे होती असं म्हणता येईल. उदाहरणार्थ अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून माझ्या कामाचा भाग होता जिल्ह्यातल्या दारूवरील अबकारी कर. तर त्या सगळ्याचा एकूण आढावा. त्याचा आता अधिकारी वेगळा असतो. त्यांनी त्याचं काम करायचं असतं त्या अबकारी खात्याखालचं. पण एक समिती जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली असते आणि नियमितपणे त्याचा आढावा घ्यायचा असतो. त्याची एक प्रशासकीय पद्धत आहे. तर मी काही कोणाच्या मुद्दाम मागे लागलो असं नाही. पण या दारूवरील अबकारी कराच्या संदर्भात शोध घेताना एका दस्तावेजातून दुसरा त्यातून तिसरा त्यातून उद्भवलेल्या मुद्द्यामुळे शोध. तर हे सगळं नीट तर्कशुद्ध लॉजिकल माझं कर्तव्य नीट करताना घडलं. मी पुन्हा म्हणते की असं काही ठरवून मी कोणाच्या मुद्दाम मागे लागलो असं नाही आहे. पण त्यातनं समोर जे आलं ते पुणे जिल्ह्याच्या राजकारणातला एक अत्यंत पॉवरफुल नेता त्यांनी केलेले बेनामी व्यवहार समोर आले. उदाहरणार्थ लायसेन्स मिळालेलं एक अख्खं दारूचं दुकान ते ज्या व्यक्तीच्या नावावर होतं मालकी म्हणजे ती व्यक्ती ह्या राजकीय पुढाऱ्याच्या घरची नोकर होती. त्याच्याकडे स्वतःचे 4 पैसे नाहीत. तो एवढे मोठे पैसे एवढी संपत्ती शिवाय त्याचं लायसन्स कसं. तर एका सरळ मार्गानेच प्रशासकीय काम करण्याच्या प्रक्रियेतच हे निष्पन्न झालं. हे जे राजकीय पुढारी होते त्यांचं एक लोकनियुक्त पद होतं. पण हे व्यवहार बाहेर आले आणि बेनामी व्यवहार सिद्ध झाले. कागदोपत्री नीट बँकांचे व्यवहार सगळं धरूनचे सिद्ध झाले की हा त्यांच्या घरचा नोकर आहे. सगळे व्यवहार व त्या नेत्यांनीच केलेत फक्त ह्याच्या नावावर दाखवायला केलेत. तर त्यामुळे या संबंधित राजकीय नेत्याचं एका लोकनियुक्त बॉडीवरचं पद रद्द झालं. आचारसंहितेनुसार ते पद रद्द झालं. चौकशीनंतर ते पद रद्द करण्याचे आदेश माझाच होता. तेव्हा मला ते करावं लागलं. पण म्हणून हे जे आहेत यांनी बुवा कधी माझ्या विरुद्ध आकस धरला कधी दमबाजी केली यात किंचितही नाही. इतकंच काय पुढे सरकारी नोकरीचा मी राजीनामा देऊन कोणी एक सामान्य नागरिक एक कार्यकर्ता तरी आमचे ऋणानुबंध पुढे चालू राहिले. ते इथपर्यंत की पुढे मी राजीनामा दिल्याही नंतरच्या काही वर्षांनी त्यांच्या घरातलं लग्न होतं तरी मला लक्षात ठेवून त्यांचं निमंत्रण होतं. एक पुन्हा पुन्हा मी जे सांगत राहतो की प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे तू खऱ्याखुऱ्या निपक्षपातीपणाने विदाऊट फिअर ऑर फेवर टुवर्ड्स एनीवन पण सरळ मार्गाने तुझं काम नीट कर. त्याच्यात आत बाहेर नाही. त्याच्यात एक शो एक दाखवायचा देखावा पण प्रत्यक्षामध्ये आतून आपले हप्ते वाढवायचे का गैरप्रकार हे असेल तर त्याला आक्षेप आहे.
अन्यथा एका बाजूला राजकीय संस्कृतीचं चाक, लोकनियुक्त प्रतिनिधी, आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय चाक, या दोनाच्यातून विकासाचा गाडा पुढे सरकत असतो. तो मला पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाची 2 वर्ष कसलाही दबाव इत्यादी न येता करता आलं, एक अपवाद सोडता. तो मात्र अपवाद होता तसा पुण्यातला एक अत्यंत पॉवरफुल आमदार, आणि ते पवार साहेबांच्या एकदम जवळचे, जणू रोजच्या उठण्या बसण्याच्या बैठकीतले. त्यांनी पुणे शहरातल्या एका सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून तिथे बेकायदेशीर इमारतही उभी केली होती. तिच्यामध्ये काही गैरप्रकारांच्या शंका होत्या, आणि भले एखादं दारूचं, वाईनचं, बिअरचं दुकान लायसन्स असेल, पण ते शाळेपासून जवळ होतं. कारण ते देण्यात सुद्धा अधिकृत दारूच्या दुकानाची लायसन्स कोणाला द्यायची ह्यालाही नियम आहे की ते शाळेपासून एक अंतर सांगण्यात आलं आहे. निदान 200 मीटरच्या परिसरात नको आहे, कुठून ज्याच्या बुद्धीतून येते त्याच्या, की शाळकरी मुलांवर वाईट संस्कार नको. पण ते अगदी शाळेला लागून येत होतं, आणि माझ्या नियमित कामांचा भाग म्हणून हे बाहेर येत गेलं, आणि बाहेर आल्यावर असं एक एक धागा ओढत गेलो तसं हे सगळंच बाहेर आलं. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून केलेलं बांधकाम, की ज्या बांधकामामध्ये तसं एक दारूचं दुकान आहे, ते अगदी शाळेच्या शेजारी आहे. म्हणजे आता कोणती अनियमितता, कोणता बेकायदेशीरपणा, खरं म्हणजे कोणता गुन्हा करायचं राहिलंय. महाराष्ट्राचा एक लागू कायदा आहे, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट. आम्ही प्रशासनात त्याला MRTP म्हणतो, महाराष्ट्र प्रादेशिक विकास नगर विकासचा कायदा. त्यामध्ये तर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम हा दखलपात्र, कॉग्निझेबल आणि अजामीनपात्र, नॉन बेलेबल, म्हणजे कायद्याच्या दृष्टीने गंभीर आहे असा गुन्हा. तर ते धागा धरून ओढत गेलो तसं सगळं बाहेर येत गेलं. कायद्याने आखून दिलेली जी प्रक्रिया करायची ती मी केली, आणि सगळं सापडत गेलं. बरं, प्रशासन कायद्याने चाललं पाहिजे आणि चाललंच पाहिजे. त्यामुळे किती असलं तरी असं तडकाफडकी ते काम तोडून टाकलं, कायद्यातच त्याचे काही अपवाद आहेत ते सोडता, पण कायद्याने आखून दिलेली कार्यपद्धती, मी अशा प्रकारची प्रकरणं मुळे फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी असतानाच हाताळली होती. एव्हाना तर कायद्या आणि कायद्याच्या कार्यपद्धतीच्या अभ्यासात मी आणखी खोल गेलो होतो. तर मग काम आहे की अंतिमतः त्यांना नोटीस द्यायची 30 दिवसाची, तुम्ही काढा तुमच्या खर्चाने, नाही तर मात्र मग आम्ही सरकारी खर्चाने काढू, तुमच्याकडनं तो खर्च वसूल करू. त्याला कायद्यातलं वाक्य आहे, विल बी रिकवर्ड ॲज पॅरामाऊंट चार्ज ऑन लँड, की तुमच्याकडनं वसूल, आणि मग शिवाय फौजदारी गुन्हेगारीची जी कारवाई ते करूच. ती ठरलेली मुदत संपल्यावरही त्यांनी काही केलेलं नव्हतं. त्यांचा भरोसा, आपलं कोण वाकडं करणार आहे, आपले हात वरपर्यंत पोचलेले आहेत, आपण पवारसाहेबांच्या रोजच्या उठबैठकीतले आहोत, त्यामुळे त्यांनी केलं नाही. आणि मग आता जाऊन ते काम तोडायचं तो दिवस आला. तो असा काही जुळून आला दिवस की मुख्यमंत्री पवारसाहेब सरकारी विमानाने, ते एक मुख्यमंत्र्यांचं विमान असतं, त्यांनी मुंबईहून पुण्यात, आणि मग त्या विमानातनं उतरून चालत चालत हेलिकॉप्टरकडे, मग हेलिकॉप्टरनी कुठेतरी आणखी जवळ जायचे होते. तर पुणे विमानतळावर विमानातून उतरून मुख्यमंत्री पवारसाहेब जसे हेलिकॉप्टरकडे चालत निघाले तसा आमदार मध्ये गेला. त्यांनी मी ते काम तोडून टाकायचे आदेश त्यांना दाखवला होता साहेब. त्यावर मात्र पवारसाहेबांनी त्या कागदावर स्थगितीचा आदेश दिला की हे स्थगित करा. तर माझ्या एकूण कामामध्ये हा असा काहीतरी राजकीय सुद्धा दबाव किंवा असा थेट आदेश असा एकच आहे. खरं म्हणजे मी नम्रपणे पण स्पष्टपणे सांगतो की तरी सुद्धा त्यावर माझ्या हाताशी वेळ असता तर मी काही पुढची पावलं उचलली असती, पण मी ती उचलण्यापूर्वी माझी रायगडला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. हा जो पुण्याचा आपला कालावधी आता शेवटाकडे येत चाललाय, लवकरच आपली होणार कुठेतरी बदली. शिवाय
निवडणूक आयुक्त TN शेषन होते आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला साधारण 6 महिन्याचा कालावधी होता. तर निवडणूक आयुक्ताकडे अधिकार असतात कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या नाही करायच्या. बदल्या करण्याचे पण आदेश निवडणूक आयुक्त देऊ शकतात आणि सरकारला जर वाटलं करायचे तर त्याला निवडणूक आयुक्तांची मान्यता लागते. तशी ती आली आणि आता मला जायचं होतं रायगड जिल्हाधिकारी म्हणून, पण तो जो मधला काळ मिळतो त्यामध्ये तशी माझी गुन्हेगारी जगताशी एक फार मोठी चकमक झाली. ती पुढच्या भागात सांगतो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.